माणिकराव कोकाटे यांच्यावरती पत्ते उधळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। ठाकरेंच्या शिवसैनिकांनी नाशिकमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरती पत्ते फेकण्याचा प्रयत्न केला। पत्ते फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर कोकाटे यांच्या विरोधात आता घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक दौऱ्यावर आहेत। अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावलेली होती आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी इथे जमलेले होते आणि त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर पत्ते उधळण्याचा प्रयत्न केला। कोण त्यांना पत्ते भेट देण्यासाठी आले होते। काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। तुम्ही का बरं इथे आले होते? आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो नाशिक महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये। तर येताना आम्ही पाहिलं का कृषी मंत्री या ठिकाणी येत आहेत। तर आम्ही त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आणि त्याच निमित्ताने आम्ही त्यांना रमीची कॅट सुद्धा भेट देणार होतो। कारण तुम्ही राजीनामा द्या, तुम्ही सक्षम नाही आहात, कारण की बरेच शेतकरी आत्महत्या करतायत। आपण बघतो एका बाजूला ठाकरे गटाचे पदाधिकारी आहे आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी आहेत। ते देखील कोकाटे यांच्या समर्थनासाठी आलेले आहेत। काय नेमकं फेकले हा पूर्वनियोजित षडयंत्र आहे आणि कुठली मदत केलेली माझं म्हणणं असं आहे की विधानसभेत सुद्धा जे पत्त्याचं त्यांच्या मोबाईलवरती आला होता ते स्वॅप करत होते, म्हणजे आलेली जाहिरात ते पुसून टाकत होते। विरोधकांनी खेळी केली आणि मुद्दाम काहीतरी चांगल्या माणसाला स्पष्ट वक्तेपणा चांगला बोलणार पवारांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होत आहेत आणि अशा वेळेस हे पत्ते फेकले जात आहेत। पत्ते फेकले जातं म्हणजे पोलिसांनी हा कार्यक्रम उचलून लावून दिला। कोकण थोडा पुढाकार घ्यायला पाहिजे होता। जर ऑलरेडी हा कार्यक्रम जर ऑलरेडी इथं होणार आहे, मनोहर कोरडे किंवा इतर कार्यकर्ते मिळून आम्ही हा कार्यक्रम घेणार आहे, पोलिसांना अगोदर माहिती होतं। त्यांनी पूर्वनियोजित हे सगळं घडून आणलं आणि पोलिसांनी बघायची भूमिका घेतली। खरं तर प्रशासनावर आमचा आरोप आहे, एवढ्या मोठ्या मंत्र्याची गाडी आता सर्रासपणे कुणी 4 लोक येऊन अडवतात आणि अशा पद्धतीने त्यांच्या अंगावर पत्ते फेकतात आणि त्याची बातमी पूर्ण महाराष्ट्रभर दाखवली जाते। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी प्रशासनाचं सुद्धा मदत होते का? राज्य त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासारखा असा काही मोठा प्रकार घडलाच नाही। जेव्हापासून माणिकराव कोकाटे साहेब अध्यक्ष झाले किंवा मंत्री झाले त्या पदाचे, तेव्हापासून जेवढे कृषी खात्याचे कामं पुढे आलेत याचा कुणी आढावा घ्यावा। कारण का साहेबांचं काम हे पूर्ण जिल्हाभर नाही तर पूर्ण राज्यभर आहे, याची संबंधितांनी काळजी घडलं काय नव्हतं। माणिकराव कोकाटे या रस्त्यांनी चालले होते। या ठिकाणी अजितदादा पवारांचा वाढदिवस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं गरजूंना छत्र्या वाटप, महाआरती देवीची आणि पेढे वाटप असा आमचा कार्यक्रम होता। कोकाटे साहेब चाललेले असताना आम्ही त्यांना अडवलं आणि आमच्या या कार्यक्रमाला आजचा दिवस आणि त्यांनी सुद्धा आमच्या गळ्यात पट्टे पाहिले राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्यांना राहुलांनी ते थांबले। त्यांच्या हातून महाआरती झाली, त्यांच्या हातून गोरगरिबांना छत्र्या वाटप झालं आणि ते निघून गेल्यानंतर पत्ते फेकले। निघून गेल्यानंतर फेकले, गाडी निघून गेली त्यांची पुढे। जुगारी लोकांनी पत्ते फेकले। पत्ते कोण घेऊन फिरता? जो जुगारी आहे तो पत्ते घेऊन फिरतो। तुम्ही हे पहिलं लक्षात घ्या। पत्ते आम्हाला, आम्ही चांगले कार्यकर्ते, आम्हाला पत्ते भेटतील का? आम्हाला पत्त्याचं काहीच कळत नाही आणि साहेबांनी ते दिले। तुम्ही सर्व आजचा जो दिवस आहे तो अतिशय चांगला दिवस आहे। अजितदादांचा वाढदिवस आहे, त्या दिवसाला बदनाम करण्याचं कारस्थान आज काही लोकांनी केलं। महायुतीचे सर्व मंत्री एक चांगल्या प्रकारचं काम करणाऱ्या मंत्र्याला काही विरोधकांना सहन होत नाहीये। चांगलं काम चालू आहे, विरोधक काहीतरी काही काढा करत राहायचा, काहीतरी मुद्दा शोधत राहायचा, काहीतरी हे करत राहायचं। त्यांना एवढंच काम आहे सध्या। रम्मी खेळत नव्हते। गेम आलेला गेम तो होता, डिलीट करत होते। आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी देखील आक्रमक आहेत। त्यांचं म्हणणं आहे की पोलिसांचा बंदोबस्त इथे असायला हवा होता। जे पोलीस होते ते केवळ बघायची भूमिका घेत होते, त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा ताफा जात असताना त्यांच्यावर पत्ते फेकण्याचा प्रयत्न झाला। हा परिसर असा आहे ज्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे समोरासमोर आलेले होते। दोन्ही बाजूने घोषणाबाजी करण्यात आली, परंतु आता माणिकराव कोकाटे यांचा ताफा पुढे निघून गेलेला आहे, पुढच्या कार्यक्रमासाठी निघून गेलेला आहे आणि इथला तणाव काही प्रमाणामध्ये कायम आहे। पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे, काही पदाधिकारी अजूनही याच ठिकाणी आहेत। त्यामुळे अजित पवार यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम आज माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात जे आरोप प्रत्यारोप चालू आहेत त्यामुळे चांगला चर्चेत राहिला आहे। कॅमेरा तर कृषी मंत्री